नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या एस के गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या ठिकाणी बघा, ज्या पण बहिणींचे पैसे आले नाहीत त्यांना अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे बघा। ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो। बऱ्याच जणींनी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केली की मला अजूनसुद्धा ₹1 आला, ₹1 आला, ₹1 आला। ज्यांना पैशाची गरज नाही त्यांनाच पैसे आले, ज्यांच्या घरात सरकारी नोकरीवाले त्यांनाच पैसे आले। तर मित्रांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ज्यांचे पण आले नसतील त्यांना लवकरच पैसे येणार आहेत मित्रांनो। या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहेत। व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईकच्या बटनावर टच करा आणि ज्यांचे पण पैसे खाली आले असतील, सगळे हप्ते भेटले असतील त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांचे पण आले नसतील आणि जे काही कारण दाखवत असेल बघा, तुमचं काय फॉर्मचं काही कारण दाखवत असेल ते सगळं टाईप करा, ज्यांचे आले नसतील त्यांनी, आणि ज्यांचे आले असतील त्यांनी यस टाईप करा मित्रांनो। या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या लाडकी बहिणीचे बघा अजून ₹1 नाही आला, म्हणजे त्यांना फॉर्म भरून बरेच दिवस झाले आणि एकही रुपयाचा लाभ भेटला नाही, त्यांच्यासाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। तर बघा, बऱ्याच बहिणींनी या ठिकाणी कमेंट केला ₹1 आला नाही। तर या ठिकाणी बघा, 17 जुलैला फॉर्म भरला आणि 4 ऑगस्टला फॉर्म मंजूर झाला, तरी पण पैसे नाही आले। बघितलं की या ठिकाणी बऱ्याच जणांना बघा, माझा फॉर्म बघा 13 सप्टेंबरला सबमिट झाला, परंतु 19 सप्टेंबरला अपलोड झाला। आधारसुद्धा सगळं काही KYC झालेलं आहे, सर्व ओके, तरी पण पैसे आले नाही, एकही हप्ता भेटला नाही। काही म्हणतात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच पैसे आले, आम्ही गरीब आहेत आम्हाला नाही आले। तर तुम्ही अजिबात काळजी करू नका मित्रांनो, या ठिकाणी सर्वांना पैसे मिळणार आहेत। ज्या पण लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो। आणि नुकतेच बघा, मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघू शकता, पुढे चालून कशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका, आठवड्याभरात येतील। फक्त एकच माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे, पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत। आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं KYC करून घ्या, जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईनमध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील। बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही। आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, एकही महिला अशी राहणार नाही की त्यांना पैसे येणार नाहीत, सर्वांना पैसे येणार आहेत। त्यासाठी फक्त आपल्याला संयम बाळगायचा मित्रांनो। काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत, परंतु टप्प्याटप्प्याने मित्रांनो सगळ्यांच्या खात्यामध्ये दमादमाने पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही मित्रांनो। लाडकी बहीण योजनेचं जे काही महिला आहेत मित्रांनो, त्यांनी ₹4,500 खात्यात जमा झाले नाही, त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। फक्त आपल्याला बघा काय काम करायचं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली बघा। सरकारकडून बघा खात्यामध्ये ₹4,500 जमा केले जात आहेत। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर आता बघा तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागणार आहे, म्हणजे चालूच आहे आपली। ₹4,500 जमा केले जात आहेत, पण अनेक महिलांच्या खात्यामध्ये बघा पैसे जमा झाले नाहीत। बघा या ठिकाणी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये बघा पैसे जमा झाले नाहीत, याचं समोर आलं आहे। त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले। ज्या महिलांच्या खात्यामध्ये ₹4,500 जमा झालेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही बघा। आता त्यांना टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत बघा। ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही। आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, मी तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आणला आहे। लाईक केलं कळतं की माझी मेहनत 100% काम करते, फक्त मला एक लाईक करायचं आहे। तर बघा, तुम्हाला नीट समजून घ्यावा लागतील। तर बघा, ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजून ₹4,500 जमा झाले नाहीत त्यांनी अर्जामध्ये भरलेली माहिती बघा पुन्हा एकदा तपासून पाहिजे बघा। म्हणजे बँकचा तपशील पुन्हा एकदा चेक करायचा आहे। बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल तर आधार लिंक झाला आहे की नाही त्याची खात्री करायची। आता जे पण महिलांना बघा काही समजत नसेल तर आपल्या घरामध्ये लहान मुलं किंवा जे काही शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून चेक करून घ्या मित्रांनो, कारण की त्यांच्याकडून जर चेक करून घेतलं तरच तुम्हाला समजणार आहे आधार लिंक आहे का नाही। जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर आपल्याला बघा तिसऱ्या हप्त्याचे पैसे डायरेक्ट मिळणार नाहीत। त्यानंतर बघा, पैसे खात्यात लवकर जमा व्हावेत असं जर वाटत असेल तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये
पैसे जमा होण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. आणि त्या प्रकारे ज्या महिलांनी योजनेच्या अर्जामध्ये बँकेच्या संयुक्त खात्याचा म्हणजे नवरा बायकोचा नंबर भरला आहे, असं जॉईंट खातेधारकांनी सुद्धा पैसे मिळणार नाहीत. बघा बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये काय बघा नवरा बायकोचं खातं एकत्र असतं, ते सुद्धा बघा तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला तर जॉईंट अकाउंट या ठिकाणी चालणार नाहीत. यासाठी बघा आपल्याला वैयक्तिक खातं पाहिजे, म्हणजे स्वतःचं खातं पाहिजे. ज्या पण बहिणीचं किंवा ज्या काही मातांचं असेल त्यांचं वैयक्तिक खातं पाहिजे. त्याची माहिती बघा अर्जामध्ये भरावी लागेल, पण खातेसुद्धा आधार कार्डशी लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक बघा पैसे महिलांच्या DBT बघा DBTचं एक माध्यम बघा त्या माध्यमामधून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचं वाटप करण्यात येणार आहे. तसंच बँकेकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत, त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासायला सुरुवात करावी. जर आपल्याला पैसे जमा झाले तर आपल्याला बँकेचे स्टेटमेंट किंवा पुस्तक छापून आणायचं बघा डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा ज्यांचे पण आले नसतील त्यांनी अजिबात काळजी करू नका, लवकरच तुमचे पैसे येणार आहेत. कारण की बघा एवढं मोठं प्रोसेस आहे आणि काही टेक्निकल गोष्टी असतात, त्यामुळे थोडीफार प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यांना पण पैशाची गरज आहे त्यांना नक्कीच पैसे भेटतील, कारण की लवकरात लवकर सगळ्यांच्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अजिबात कोणी काळजी करायची नाही, कारण की हे एवढं मोठं आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे बघा जर तुमचं सगळं क्लिअर असून सुद्धा आले नसतील तर लवकरच तुम्हाला भेटून जातील. काळजी करू नका, थोडी वाट बघा, कारण की पैसे निवडणूक आले आहेत मित्रांनो आता जवळजवळ, त्यामुळे सर्वांना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. व्यवस्थितपणे बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्म वगैरे व्यवस्थित चेक करायचा आहे आणि लवकरात लवकर सगळे पैसे तुमच्या बँके खात्यामध्ये येणार आहेत. आणि मित्रांनो, ज्यांना पण पैसे आले नसतील, काय कारण दाखवतंय, फॉर्म कधी भरला आहे, काय झालं, ते सगळं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर्वांनी, जेणेकरून समजेल आणि कमेंट अजून मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवल काय काय समस्या येत आहेत त्यानुसार.